आव्हान सगळ्या बांधवांना करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा. कारण सकाळपासून मी बघतोय की मीडियाकडे कोणताच अधिकृत स्रोत नाहीये. फक्त आणि फक्त ऐकीव माहितीवरती विश्वास ठेवून सगळीकडे हाच ट्रेंड चालवलेला आहे की न्यायालयाने परमिशन नाकारली. न्यायालयाने, मी आताही सांगतो, मी तुम्हाला पूर्ण निकाल माझ्याकडे आहे, पूर्ण निकाल मी वाचून दाखवतो. पण मला मीडियाला हा प्रश्न विचारायचा आहे, जे पसरवतायत की जर तुमच्याकडे न्यायालयाचा निकालच नाहीये, तुम्ही तो निकालच वाचलेला नाहीये, तर तुम्ही कोणत्या बेसवरती त्या सदावर्तीला बोलवतायत आणि सगळ्यांना बोलवतायत. तो सदावर्ती हसायला लागलाय की हा हा न्यायालयाने परमिशन नाकारली. मी तुम्हाला आता पूर्ण निकालच वाचून दाखवतो. पण न्यायालयाने, पुन्हा एकदा सांगतो, कोणतीही परमिशन नाकारलेली नाहीये. मी सर्व बांधवांना विनंती करेल, आपल्या प्रत्येक समाज बांधवापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवावा. कारण याच्यामुळे जो एक काय म्हणतात ना की आंदोलनाला वेगळं वळण लागावं, लोकांनी घरात बसावं, आंदोलनाला जास्त गर्दी होऊ नये, म्हणून हा सगळा फेक ट्रेंड चालू आहे. तर न्यायालयाने सकाळी एक सुनवाई झाली. सगळ्यात पहिली सुनवाई, या एक संस्था आहे ज्या संस्थेने एक याचिका दाखल केली. त्या याचिकेवरती न्यायालयाने सगळ्यात प्रथम त्या याचिकाकर्त्यांना फटकारलंय. जर तुम्ही प्रॉपरली याचिकेत बघितलं की याचिकाकर्त्यांना का फटकारलं, की तुमची याचिका ही एकतर्फी आहे, त्याच्यामध्ये कोणताही पक्षकार नाहीये. इथे प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि तो न्याय मागताना आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा अधिकार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांना पक्षकार करा आणि त्याच्यानंतर याचिका दाखल करा. जर तुम्ही कोणताही पक्षकार टाकत नसाल तर आम्ही तुमची याचिका फेटाळून लावू. मग पुन्हा त्यांनी बदल केला. मग मनोज दादा जरांगे पाटील असतील, वीरेंद्र पवार पाटील असतील, या सगळ्यांना त्यांनी पक्षकार बनवलं आणि त्याच्यानंतर आता पुन्हा निर्णय आला. आता तो निर्णय काय तो मी तुम्हाला वाचून दाखवतो न्यायालयाचा, की प्रतिवादी क्रमांक 5, 6, 7 ते त्यांचे हे असतात. आमरण उपोषण अंतर्वली सराटी आणि त्यांचे सहकारी सार्वजनिक सभा, आंदोलन आणि मिरवणूक नियम 2025 या नियमानुसार अंतर्गत परवानगी घेईपर्यंत आझाद मैदान मुंबई येथे कोणतेही निषेध करणार नाहीत. म्हणजे काय, की सगळ्यात पहिले तुम्ही जाऊन परवानगी घ्या. परवानगी जर मिळाली तर तुम्हाला आझाद मैदानावरती उपोषण करण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आम्ही देत आहोत. याच्यात नाकारलंय का? नाही. बरोबर. त्याच्यानंतर प्रतिवादी क्रमांक 5 आणि 6 आणि प्रतिवादी क्रमांक 7 आमरण उपोषण अंतर्वली पृष्ठ आणि ते PIL चे हे दिलेलं आहे. अंतर्वली सराटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सार्वजनिक सभा, आंदोलन, मिरवणूक नियम 2025 नुसार शांततापूर्ण पद्धतीने निषेध करण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज सादर करण्याची परवानगी असेल. म्हणजे जर पुन्हा तुम्हाला आंदोलन करायचंच असेल तर पुन्हा तुम्हाला त्या आंदोलनाची परमिशन घ्यावी लागेल. त्याची परमिशन तुम्हाला सरकारकडे असेल, आझाद मैदान पोलीसकडे असेल, याच्याकडनं तुम्ही घेऊ शकतात. त्याच्यानंतर राज्य प्रतिवादी क्रमांक 5, 6 आणि प्रतिवादी क्रमांक 7 आमरण उपोषण अंतर्वली सराटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नवी मुंबई येथील खारघर येथे पर्यायी जागा देण्याची परवानगी देईल. म्हणजे काय, की खारघरमध्येही तुम्ही उपोषण घेऊ शकतात. जर न्यायालयाला परवानगी नाकारायचीच असती तर त्यांनी आझाद मैदानाची परमिशन घ्यायला लावली असती का? नाही. आणि आता पुन्हा न्यायालय काय म्हणतंय, की तुम्हाला खारघरची पण जागा पर्यायी तुम्हाला उपलब्ध आम्ही करून देऊ. बरोबर. म्हणजे जर तुम्हाला तिकडे नाही उपलब्ध झालं, सरकारने तिकडे परमिशन नाही दिली, तर तुम्ही कुठे घ्या, खारघरमध्ये घ्या. म्हणजे आता हा जो चेंडू आहे हा कोणाच्या याच्यात गेलेला आहे, सरकारच्या. मग आता सरकारने परवानगी द्यावी की नाही द्यावी हे सरकारवरती आहे. मुंबईला तर जाणं होणारच आहे. मग ते खारघर असो किंवा काय असो, आता जरांगे पाटील जो निर्णय घेतील, जरांगे पाटील म्हटले की आझाद मैदानात जायचं तर आझाद मैदानात जाऊ, जरांगे पाटील म्हटले खारघरमध्ये जायचं तर खारघरमध्ये जाऊ. बरोबर. नाही, जरांगे पाटील बोलले की आपल्याला फक्त गणपती बघायला जायचंय तर गणपती बघायला जाऊ. पण जायचं हे फिक्स आहे. त्याच्यामुळे बांधवांनी कोणत्याही प्रकारचा गैरसमज डोक्यात बाळगू नये. उलट मी म्हणेल तुम्हाला की तिकडे तुम्ही तिकडून मुंबईला निघण्यापेक्षा या थोडंसं अंतर बाळगून आज रात्रीच्या रात्री अंतरवली गाठा, आपण मस्तपैकी सकाळी आपला गणपती घेऊन मुंबईच्या दिशेने निघू. पण जे फेक नॅरेटिव्ह पसरवतायत मी तुम्हाला पण सांगेल, बघा, हे न्यायालयाचा निर्णय. तुम्ही सगळ्यात पहिले हायकोर्टाच्या याच्यावरून तुम्ही गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती जा, कोर्टाच्या वेबसाईटवरती जा. कोर्टाच्या वेबसाईटवरती न्यायालयाचे प्रत्येक निकाल असतात, ते निकाल तुम्ही बघा.